काय सांगाल म्हणजे जिल्हा बँकेचं कामकाजाबद्दल काय सांगाल आपण एकूणच? जिल्हा बँक ही शिवसेनेच्या हातातून किंवा महाविकास आघाडीच्या हातातून केव्हाच गेलेली आहे, म्हणून त्यांना एक्सटेन्शन एवढे अजित पवारांकडून मिळाले. अजित पवारांनी जेवढी मदत केली ही जिल्हा बँकेची निवडणूक पुढे जाण्यासाठी, तेवढी मदत ही जर निवडणूक मागच्या वेळेस झाली तेव्हाही जिंकली असती. आता जी काय निवडणूक होणार तेव्हाही आम्हीच जिंकणार. पण त्यांना एवढा काळ का लागला? कारण का त्यांना ती बँक टिकवायची कशी हेच अजूनपर्यंत कळलेलं नाही. त्यांनी जे काय सगळे धंदे करून ठेवलेत ते उद्या आम्ही बसल्यावर सगळे उघड होणार. अजित पवार उद्या आज आहेत बाहेर, उद्या आतमध्ये देखील जातील. अजित पवार स्वतः बेलवर बाहेर आहेत, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक केसेस आहेत, ते कधी आत जातील. म्हणून अजित पवार त्यांना आता काय वाचू शकणार नाही. राहिला विषय जिल्ह्याच्या राजकारणाचा, तर जिल्ह्यामध्ये सतीश सावंत असू दे किंवा असे 100 सतीश सावंत असू दे, जिल्हा बँक त्यांच्या हातात आता राहू शकणार नाही. त्यांची तेवढी कुवत नाही राखण्याची. तेव्हा आमच्याकडे होते म्हणून काही गोष्टी त्यांना जमल्या, आता त्या जमणार नाहीत. कारण का शिवसेनेतला अंतर्गत विरोध आणि एकंदरीत मतदारांचा त्यांच्यावर असलेला अविश्वास, हे सगळं गणित आमच्या पडद्यात पडणार आणि आम्ही जिल्हा बँक पैकीच्या पैकी काढणार. आजही म्हणजे राणेंची ताकद दिसते आणि ते एकटे लढत आहेत, मात्र आजही त्यांना सगळ्यांना एकत्र लढायला लागते तुमच्या विरोधात. काय सांगा? शिवसेनेला सगळे उमेदवार उभे करता आलं नाही, ह्याच्यातच आमचा विजय आहे. 2 टर्म, ही दुसरी टर्म आमदाराची, खासदाराची दुसरी टर्म, सत्ता शिवसेनेची, मुख्यमंत्री शिवसेनेचा, पालकमंत्री शिवसेनेचा, एवढं असून सुद्धा शिवसेनेला सगळे उमेदवार उभं करायला उमेदवारी सापडले नाहीत. ह्याच्यातच भारतीय जनता पक्षाचा विजय आहे. आणि हेच खरी वैभव नाईक याला चपराक आहे की साधे तुम्हाला उमेदवार मिळत नाही, ह्याच्यापेक्षा दुर्दैव तुमचं काय? मग कशासाठी तुम्ही आमदार आहात जर तुम्हाला उमेदवार साधे मिळत नाही? 17चे 17. याच्यावरून चित्र स्पष्ट आहे की आज पण राणेंच्या विरोधात त्यांना सगळ्यांना एकत्र करावं लागतं, जत्रा गोळा करावी लागते. हे चित्र सगळं सांगून जातं, वेगळं सांगायची गरज नाही. आघाडीचं सरकार आहे, मात्र एकूणच जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या निवडणुका होत आहेत तिथे काँग्रेस वेगळी लढते, राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढते. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाली, मात्र बऱ्याच ठिकाणी बंडखोरी पण पाहायला मिळते. म्हणजे राज्यातलं महाआघाडी सरकार असताना इथे मात्र वेगळं चित्र दिसते. काय सांगाल? राज्यात पण काही वेगळं चित्र असातला भाग नाही. ते फक्त ते आपापलंच दुकान बघतायत. असं कुठे आहे की राष्ट्रवादी शिवसेनेला धरूनच सगळ्या गोष्टी चालवत आहे, असं नाही. तिकडेही प्रत्येक जण आपलं दुकान मांडूनच आहे. तिथे पण कटाक्ष असंच चालू आहे. म्हणून खाली ह्या नगरपंचायतीला काय वेगळं चित्र तुम्हाला बघायला मिळेल अशी अपेक्षा आमची तेव्हाही नव्हती आणि कोणी ठेवू देखील नाही. कारण का यांचा हेतूच फक्त पैसे, सत्ता, सत्तेतून पैसा, हे फक्त गणित मांडण्यासाठी, मिळवण्यासाठीच ते सत्तेमध्ये आहेत. काय महाराष्ट्राने स्वीकारलेली आघाडी नाही आहे, ही तडजोडीमध्ये झालेली आघाडी आहे. म्हणून ह्यांच्याकडून वेगळी अपेक्षा तुम्ही ठेवू नका. ते इकडे काय लढवतील आणि वेगळे वरती काय लढवतील. जिथे त्यांना कुठे काय फावडा मारायला संधी दिसेल तिकडे ते मारणार. हे काय जनतेसाठी आघाडी झालेली नाही. हे जसे 3 डाकू एकत्र येऊन एका गावावर डाका टाकतात तसं आहे. त्यांना कुठे जनतेशी, महाराष्ट्राची काय घेणं देणं आहे? काहीच नाही. तुम्ही दाखवा मागच्या 2.5 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांना दिलेली मदत दाखवा, कामगारांना दिलेली मदत दाखवा. आज पण एस टी कर्मचारी बसलेला आहे, विचारायला कोण नाही. धमकी देतात की मेस्मा लावू. आज धमकी दिली. आज ही परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये. रोज मंत्री वेगवेगळ्या भ्रष्टाचारामध्ये अडकत आहेत. ज्या मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त मृत्यू झाले तिथे धनंजय मुंडेसारखे मंत्री हे यूपीतले डान्सर मागून तिकडे डान्सचा प्रयोग लोकांना बघायला घालत आहेत वाढदिवसाला. जितेंद्र आव्हाडांसारखे मंत्री इंजिनियरला मारत आहेत घरात घेऊन. यांच्या किती मंत्र्यांवर खुनाचे आरोप आहेत, बलात्काराचे आरोप आहेत.
2 वर्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये हेच ऐकायला मिळालं, दुसरं काय ऐकायला मिळालं? काय निर्णय घेऊ शकले नाही, त्यांची क्षमता नाही. अंगावर आलं की ते फक्त केंद्रावर ढकलायच्या पलीकडे यांची दुसरी नीती देखील नाही. म्हणून काय अपेक्षा नाही, ते होणारच. इकडे काय वेगळं नाही आणि वरती वेगळं नाही. साहेब, इथे काँग्रेस शकला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काय साहेब, आपण उशिरा आलात. याचं उत्तर मी सुरुवातीलाच मी जे प्रास्ताविक केलं त्याच्यामध्ये दिलेलं आहे की 5 वर्षामध्ये एकतरी आरोप मग वैभव नाईकनी करायला पाहिजे होता. एकतरी आरोप केला का शिवसेनेने? असा ठणठणीत आरोप दाखवा ना मला केलेला. हे चिरीमिरी आरोप ते तर कोण ना कोणतरी अफवा पसरवण्यासारखे करत. एक ठणठणीत आरोप की अमुक अमुक तुमच्या नगरपंचायतीने केलेला भ्रष्टाचार हा, आणि ही ती पत्रकार परिषद अशी दाखवा. स्वतः करायचं काहीच नाही. आज लोक ग्रामीण भागामध्ये शिव्या घालतात, वैभव नाईकला सांगतात तू गावातच येऊ नको. जिथे रस्ते चांगले आहेत आणि बाकीच्या तालुक्यामध्ये रस्ते बघा, ज्याचं क्रेडिट आहे त्याला दिलंच पाहिजे. वैभव नाईकने काय केलंच नाही तर तो हेच प्रश्न उपस्थित करणार. तो हे कधीच सांगणार नाही की नाही चांगलं काम केलं म्हणून राणेंच्या नगरपंचायतीने. तेवढी माणुसकी नाही आणि मातोश्री पुढच्या वेळेस तिकीट देणार नाही. जर राणेंबद्दल चांगला बोलला तर मिळेल का तिकीट? तिकीट घेतला तरी पाडणार त्याला 2024 मध्ये. म्हणून वैभव नाईक काय बोलतो त्याच्या पलीकडे जाऊन आज ग्रामीण भागामध्ये आणि मालवण नगरपालिका याची काय अवस्था वैभव नाईकनी केली आणि शिवसैनिकांनी केली, आज तिकडची लोक जी भोगतायत ती उद्या कुडाळमध्ये भोगू नये म्हणून आमचे प्रयत्न आहे की शिवसेनेच्या हातात ही सत्ता जाता कामा नाही आणि ती जाऊ देणार नाही. मी आमचं काम घेऊन जनतेसमोर चाललोय. आमचं काम आम्ही लोकांसमोर ठेवतोय. जे काय कुडाळ नगरपंचायतीने मागच्या 5 वर्षात आणि पुढच्या 5 वर्षात जे काय करेल तो विकासाचा दृष्टिकोन घेऊन आम्ही जनतेसमोर चाललोय. आता आघाडीमध्ये काय झालं, त्यांनी काय वेगळं लढायचं ठरवलं हे मी कसं करणार, मी कसं बोलणार त्याच्यावर? ते त्यांचे नेते बोलतील किंवा त्यांचे इकडचे कोण स्थानिक नेते असतील ते बोलतील. पण ह्यांचं काही आतमधून ठीक नाही हे आम्ही अगोदरपासून सांगतोय. हे एकत्र फक्त पैशाची लुटमार करायला एकत्र आलेत. ह्यांचे वरचे नेते, ह्यांना खाली काय मिळत नसल्यामुळे यांनी चूल दुसरी मांडली. त्याच्या पलीकडे काय करायलाच लागेल. आणि माझ्याकडे काय पुरावे आहेत की कोण त्यांना आतमधून मदत करतंय ते सगळं पक्षश्रेष्ठीनं देणार. फालतुगिरी सहन नाही करणार, आजपर्यंत केली नाही. पक्षाची ही गद्दारीच झाली. तुम्ही आतमधून बंडखोरांना जर मदत करत असाल तर ती गद्दारीच झाली. मग तो कोणी असला तरी, कुठल्याही पदावर असला तरी मी फरक करणारा माणूस नाही. मी कोणाला तसा जुमानत नाही. जो पक्षाची गद्दारी करतो त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, मग कोणी असू देतो. जो प्रस्ताव द्यायला पाहिजे की त्यांना ही निवडणूक घ्यायची आहे की न घ्यायची. आज सकाळच्या बातम्या जर तुम्ही बघितल्या असाल 9 वाजताच्या, जे काय मी आता बघून आलो, अजूनपर्यंत राज्य सरकारचा रिपोर्टच गेला नाही आहे की हवी तर का हवी आहे किंवा नको तर का नको. हा राज्य सरकाराकडून इलेक्शन कमिशनकडे एक रिपोर्ट गेला पाहिजे, तो दिलाच नाही. आज अतिशय सुंदर आर्टिकल आलं आहे दिव्य मराठीमध्ये. सरकार आहे कुठे? सरकारच नाही तर रिपोर्ट जाणार कशी? अशा परिस्थितीत महाराष्ट्र अडकला आहे. कुठेच सरकार दिसत नाही. जो साधा अहवालवरती द्यायचा आहे, तुम्ही आरक्षण टिकवू शकला नाहीत राज्य सरकार म्हणून तर टिकवलाच नाहीत. पण निवडणुका जे तुम्ही सांगताय ना, ओबीसी समाजाला आम्हाला न्याय द्यायचा आहे तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, तसा अहवालच गेला नाहीये. इलेक्शन कमिशनला तसा अहवाल गेला पाहिजे. हे मी सांगण्या पलीकडे जाऊन बातम्यांमध्ये येते ते बघा. पहिल्यापासून विरोध आहे. आजही शिवसेनेचे नेते म्हणतात की आम्ही तिथल्या स्थानिकांची विचारून नंतरच आम्ही निर्णय घेऊ. या संदर्भात बघा, विरोध म्हणजे फक्त खासदार विनायक राऊत तो विरोध करायलाच मुंबईवरून इकडे आलाय. विनायक राऊत यांचा जमिनीशी काही संबंध नाही. जमिनीशी म्हणजे इथे उद्योग यावेत किंवा नोकऱ्या याव्यात अशाची काही संबंध नाही. अणुऊर्जाला आम्ही पण विरोधच केला होता ना. पण ज्या कंडिशनमध्ये अणुऊर्जा आम्हाला आणायचा होता त्या जर मान्य झाल्या केंद्र सरकारकडून तर नोकऱ्या येतील, उद्योगधंदे उभे राहतील. पण खासदारांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही.
खासदारांचा एकच अजेंडा आहे, काही आलं त्याला विरोध करायचा. 3 प्रकल्प राजापूरमध्ये आले, तिन्ही प्रकल्पांना विरोध करायचं काम फक्त खासदार विनायक राऊत यांनी केला. तिकडची सगळी शिवसेनेची कमिटी आज बीजेपीमध्ये आहे. राजा काजवे असतील, तिकडच्या ZP सदस्य असतील, आजी माजी दोन्ही, पूर्ण टीमच आता बीजेपीमध्ये आहे. मच्छीमारांचा विषय पण कुठे राहत नाही. सगळ्यांनी पैसे घेऊन झालेलं आहे. जिथे खरं तर हा जैतापूर नाव आहे, पण जिथे प्रकल्प येणार आहे ते माडबण गाव, जिथे सगळ्या जमिनी गेले, ते माडबण गाव आज जवळपास 100% लोकांनी आपल्या जमिनी देऊन झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये एकही शिल्लक कोणाकडे राहिलेली नाही जमीन. सगळ्यांनी पैसे घेतलेले आहेत, तक्रार कोणाचीच नाही. मग कुठला विरोध? विरोध आहे कुठे? आणि खासदार विनायक राऊत यांचा विरोध म्हणजे जनतेचा विरोध नाही. शिवसैनिकच खासदार विनायक राऊत यांचा विरोध मानत नाही. राजन साळवी स्वतः प्रकल्पाच्या बाजूने आहेत. अनेक ठिकाणी खासगीमध्ये बोलतात सुद्धा की प्रकल्प आले पाहिजे. फक्त ह्या एका व्यक्तीमुळे सगळे प्रकल्प थांबलेले आहेत. कारण का तिकडे जाऊन काहीतरी वेगळं करत बसायचं. प्रकल्पच येऊ द्यायचा नाही. आयलॉग गेला म्हणजे येऊन विरोध झाला, नाणारला विरोध झाला, जैतापूरला विरोध झाला. मग काय आमच्या कोकणामध्ये काय उद्योगधंदे यायला पाहिजे की नको? मग विनायक राऊतनी एकतरी आणू दे ना प्रकल्प, की हा प्रकल्प विनायक राऊतनी आणला, असं एकतरी प्रकल्प आहे का? विनायक राऊतचं मागच्या 7 वर्षाचं काम तुम्हाला सांगतो. आता इथे टोल लागणार आहे महामार्गावर. मागे प्रहारमध्ये आम्ही हेडलाईन लावली होती. ह्याच्या मुलाची कंपनी त्या टोलचं बेडमध्ये नाव आहे, टोलच्या बेडमध्ये. सगळे प्रयत्न दिल्लीमध्ये जाऊन अधिवेशनाच्या काळामध्ये मुलाला टोल मिळावा उद्याचा, इकडे जो लागेल ना, कुठला रे हा, ओसरगावच्या जवळचा, ह्याची कंपनी कॉम्पिटिटर आहे. त्याच्यात कॉम्पिटिटरच शिल्लक राहता कामा नये म्हणून सगळे प्रयत्न दिल्लीत चालू आहे. चिपी विमानतळावर ह्याच्याच नातेवाईकाला हाऊसकीपिंगचा कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, सिक्युरिटीचा कॉन्ट्रॅक्ट पाहिजे. ह्याच्यासाठी खासदारकी आहे काय? कुठले प्रकल्प विनायक राऊतने आणले? काय केलं 7 वर्षामध्ये विरोध करण्याच्या पलीकडे? कधी तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे. सर्वात जास्त अपघात कुडाळमध्ये होतात महामार्गावर, कणकोलीत का होत ना तेवढे? कोण विचारायला नको? दूरदृष्टी पाहिजे नेत्यांमध्ये. त्याचा अभाव आहे. ना आमदाराला कळतंय ना खासदाराला कळतंय. त्याच्यामध्ये आमचा जिल्हा अडकला आहे. आज बघा ग्रामीण भागाची परिस्थिती काय. म्हणजे मी सांगण्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही लोकांना विचार. बिकट आहे परिस्थिती. म्हणून खासदार विनायक राऊत काय म्हणतो त्याला आम्ही कधी काडीची किंमत दिली नाही. केली असा आरोप केला गेलेला आहे. कचरा प्रकल्पासाठी जी जमीन खरेदी केली, आज सत्ता तुमची आहे, लावा ऑडिट. हवेत तीर मारू नका. तुमच्याकडे अधिकार आहे ना, ऑडिट का नाही लावत? आरोप करायला सोपे आहे. तो काहीतरी पुरावा दिला पाहिजे. आणि ऑडिट सरकारच तुमचं आहे. तुम्ही हवेत गोळीबार का करताय? मी आमचं काम घेऊन जनतेसमोर चाललोय. आमचं काम आम्ही लोकांसमोर ठेवतोय. जे काय कुडाळ नगरपंचायतीने मागच्या 5 वर्षात आणि पुढच्या 5 वर्षात जे काय करेल तो विकासाचा दृष्टिकोन घेऊन आम्ही जनतेसमोर चाललोय. आता आघाडीमध्ये काय झालं, त्यांनी का वेगळं लढायचं ठरवलं हे मी कसं करणार, मी कसं बोलणार त्याच्यावर? ते त्यांचे नेते बोलतील किंवा त्यांचे इकडचे कोण स्थानिक नेते असतील ते बोलतील. पण ह्यांचं काही आतमधून ठीक नाही हे आम्ही अगोदरपासून सांगतोय. हे एकत्र फक्त पैशाची लुटमार करायला एकत्र आलेत. ह्यांचे वरचे नेते, ह्यांना खाली काय मिळत नसल्यामुळे यांनी चूल दुसरी मांडली. त्याच्या पलीकडे काय? स्टार्ट ना. कुडाळ नगरपंचायत 2021 ची निवडणूक येणाऱ्या 21 डिसेंबरला होऊ घातली आहे. निकाल 22ला आहेत. OBC आरक्षणाच्या स्टेमुळे 13 वॉर्डच्या निवडणुका येणाऱ्या 21 डिसेंबरला होणार आहेत.
त्या 13ही वॉर्डमध्ये भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार हे 100% निवडून येतील असं चित्र सध्या आहे. विरोधक ठाकरे सरकार सगळ्या बाबतीत फेलियर आहेत, बोगस आहेत, हे लोकांना लक्षात आल्यामुळे आणि मागच्या 5 वर्षाचा कारभार, 5 वर्षामध्ये विरोधकांना आमच्या नगरपंचायतीच्या सत्तेवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप सापडला नाही, केला नाही. आणि आता नाईलाजाने खोट्या थापा मारून, खोट्या अफवा तयार करून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना किंवा पक्षाला आमच्या बदनाम करायचं एक कलमी कार्यक्रम. कारण का विकासात्मक काहीच केलं नाही. आमदार वैभव नाईक असू दे किंवा खासदार विनायकराव असू दे, अशी एकही गोष्ट दाखवण्यासारखी मागच्या 5 वर्षामध्ये केलेली नाही. आज कुडाळचे रस्ते बघा, शहराचे आणि तालुक्याचे बघा, ग्रामीण भागातले, त्याच्यावरूनच तुम्हाला फरक जाणवेल की खड्डेमुक्त कुडाळ शहर आहे आणि खड्ड्यांनी भरलेलं कुडाळ तालुका आहे. हे चित्र आज उभं तुमच्या समोर आहे. त्याच्याहून पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, पालकमंत्री उदय सामंत यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये काय चित्र आहे हे तिकडच्या नागरिकांनी फ्लेक्स लावून, बोर्ड लावून तिकडे त्यांचा निषेध केलेला आहे. म्हणून पालकमंत्री इकडे येऊन सभा घेतील, घराघरात बसतील, काही फरक पडणार नाही. त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये रत्नागिरी नगरपालिका ही खड्ड्यांनी बजबजलेली आहे. नागरिक त्रस्त आहेत. पहिल्यांदी तिकडच्या नागरिकांनी धाडस केला आहे, स्वतः बॅनर स्वतःच्या स्वखर्चातून उभे केले आणि पालकमंत्री म्हणजे इकडचे पालकमंत्री, तिकडचे आमदार किती निष्क्रिय आहे हे दाखवणारे फलक रत्नागिरीमध्ये तुम्हाला दिसतील. पाहिजे तर व्हिडिओ हवे असतील, मी कधीही पाठवतो. नागरिकांनी तयार केलेत, कुठल्याही पक्षाचा त्याच्यात संबंध नाही. मग तेच पालकमंत्री इकडे येऊन वेगळं काय सांगणार आहेत? वैभव नाईकला मागच्या 7 वर्षामध्ये महिला रुग्णालय जे साहेबांनी आणलं, 2014 पासून अपूर्ण अवस्थेत आहे, ते पूर्ण करता आलं नाही. अनेक त्याच्यामध्ये आहेत जे वैभव नाईकला काही करता आलेलं नाही. पण आमचा कारभार मागच्या 5 वर्षामध्ये पारदर्शक राहिला. जनतेसमोर आम्ही जाऊन मतं मागू शकतो. त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही काय करणार आहोत हा विकासाचा प्लॅन आम्ही जनतेसमोर ठेवला आहे. पण वैभव नाईक असू दे, पालकमंत्री स्वतः असू दे किंवा विनायक राऊत, भारतीय जनता पक्षावर टीका करण्याच्या पलीकडे दुसरं काही करू शकत नाही. कारण का करण्यासारखं किंवा केल्यासारखं त्यांनी काय दिलंच नाही. विनायक राऊतनी तर साधी एक बालवाडीसुद्धा दिलेली नाही मागच्या 7 वर्षात. जर तुम्हाला खरं वाटोळं वैभव नाईकनी कुठे लावलं ते बघायचं असेल तर बाजूला मालवण नगरपालिका आहे, जाऊन बघा. तिकडचे नगरसेवक सत्ता आपली आहे म्हणून वॅक्सिनेशन ड्राईव्हपासून ते कॉन्ट्रॅक्टरपर्यंत सगळीकडे धुमाकूळ घालत आहेत. मुख्यमंत्री आमचा आहे, आमचं ऐकलं नाही तर तुम्हाला बघून घेऊ. तिकडचे नगरसेवकच आता होल अँड सोल झालेत, आपापल्या वॉर्डमध्ये माफियासारखं काम करत आहेत. तीच परिस्थिती कुडाळमध्ये येऊ नये हा आमचा प्रयत्न आहे. आज मालवण नगरपालिकेमध्ये जशी वाट लागली, तिथे वॉटर स्पोर्ट्सवाले त्रस्त आहेत, किनारपट्टीतले व्यावसायिक त्रस्त आहेत, छोटे व्यापारी त्रस्त आहेत. कुठलीच गोष्ट सांगण्यासारखी शिवसेनेवाल्यांनी केली नाही.
करण्यासारखी उभीही केली नाही, वास्तू नाही. लांबचीच गोष्ट सोडा, आलेल्या पैशामध्ये पण भ्रष्टाचार आहे. आणि वैभव नाईक हे मूळ काँग्रेसवाले असल्यामुळे आणि मूळ कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे त्यांना पैसे फावडा मारायचा कुठून हे त्यांना चांगलं माहिती आहे. म्हणून भाऊ कॉन्ट्रॅक्टर, सगळी मोठी कामं कॉन्ट्रॅक्टर, ह्याचा भाऊ आमदार वैभव नाईकचा. आता वैभव नाईक हा कुडाळ मालवणसाठी पैसे जमा करायत नाहीये, तिथे मंत्रालयात तुम्ही कोणी माहिती काढा, तुम्ही कोणी माहिती काढा, आमदार वैभव नाईक हा जास्त वेळ मंत्रालयामध्ये मायनिंगचा एक फार मोठा साठा सावंतवाडी तालुक्यात आहे. जवळपास 22 कोटी काहीतरी त्याचं व्हॅल्युएशन आहे, 22 कोटी. तो साठा आपल्याला मिळावा, आपल्या ओळखीच्या कंपनीला मिळावा म्हणून दिवस रात्र मंत्रालयाची उंबरठे झिजवतोय. पण कुडाळ मालवणमध्ये पैसे यावेत, रस्त्यासाठी यावेत, दुरुस्तीसाठी यावेत, विकास कामांसाठी यावेत, असं वैभव नाईकला वाटत नाही, आमदाराला वाटत नाही. म्हणून सांगण्यासारखं काही नाही. म्हणून आमच्यातले जे काय आता निवडणुकीला उभे राहिले, ज्यांनी फॉर्म भरले आमच्यातले, त्यांना तिकीट एका व्यक्तीने नाकारली नसून भारतीय जनता पक्षाचं जे पॅनल आहे त्यांनी नाकारले. विनिंग कपॅसिटी कोणाची, जिंकणार कोण, या धर्तीवर भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारी दिल्या गेल्या. कोण जुना कोण नवीन असं बघून नाही, योग्य ती कारवाई पक्ष त्यांच्यावर करेल. पण पुढे जाऊन सांगतो, त्यांना खत पाणी कोणी घातलं हे मी येणाऱ्या 22 तारखेला सांगेन. आमच्यातलेच आहेत काही. पक्ष कारवाई करणारच, कारण का अशीच कारवाई सावंतवाडीमध्ये ज्यांनी बंडखोरीमध्ये फॉर्म भरला, कोरगावकर मॅडम, त्यांचंही निलंबन केलं गेलं 6 वर्षासाठी. शिवसेनेला मदत होईल असं जर काही लोकांना वाटत असेल तर असं आम्ही ते होऊ देणार नाही. आमचे सगळे उमेदवार निवडून येतील. आणि वैभव नाईकला वाटत असेल आमच्यातले काय फुटले वगैरे, असं काही नाही. जो निवडून येण्याच्या पात्रतेत होता त्यालाच आम्ही तिकीट दिली आहे, म्हणजे आमचे उमेदवार सगळे निवडून येणार. आमच्याकडे निवडून येतील ह्याची खात्री असल्यामुळे आमच्याकडे उमेदवारांची गर्दी जास्त होती. म्हणून शिवसेनेने आत्मपरीक्षण करावं की त्यांच्याकडे गर्दी का नव्हती आणि आमच्याकडे उमेदवारी मागायची गर्दी का होती, हे वैभव नाईकनी कधीतरी आत्मपरीक्षण करावं. आपल्याला ह्या संबंधित आणि इतर कुठल्याही विषयामध्ये प्रश्न असतील तर विचारा.